नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे AGMPSC आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण 15 मार्च 2026 च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण यासारखे सर्व महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. चला तर मग सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 2026 ची चौथी महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोलापूर. आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, 2026 ची चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित केली जाणार आहे? तर ती सोलापूरमध्ये आयोजित केली जाणार आहे. आणि मित्रांनो, ही कधी आयोजित होणार आहे? तर 28 आणि 29 मार्च 2026 रोजी ही महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा आयोजित केली जाणार आहे आणि निर्जरा केअर फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. आणि मित्रांनो, यात सहभाग किती जिल्ह्यांचा असणार आहे? तर 42 जिल्ह्यातील एकूण 400हून अधिक महिला कुस्तीपटू सहभागी होणार आहेत या चौथी महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 नुसार प्रमुख राज्यांच्या यादीत महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 5 पाचवा. तर मित्रांनो, नुकत्याच प्रकाशित झालेल्या फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 नुसार महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो? तर तो 5वा क्रमांक लागतो. आणि महाराष्ट्र राज्याची कोणत्या श्रेणीत समाविष्ट झालेला आहे? तर महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांसह महाराष्ट्र हा फ्रंट रनर किंवा आघाडीच्या राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्र राज्याचा समावेश झालेला आहे. तर मित्रांनो, आता हे फिस्कल हेल्थ इंडेक्स काय आहे आणि कोण आयोजित करतो? तर नीती आयोग हे फिस्कल हेल्थ इंडेक्स आयोजित करते. आणि ह्या हेल्थ इंडेक्स आयोजित करण्यामागचा उद्देश काय आहे? तर ही राज्यांच्या आर्थिक कामगिरीचे मूल्यांकन करणारी एक सर्वसमावेशक फ्रेमवर्क आहे ही फिस्कल हेल्थ इंडेक्स. आणि राज्यांच्या आर्थिक कामगिरीचे मूल्यांकन करते ही हेल्थ इंडेक्स. त्यामुळे हा दरवर्षी नीती आयोगामार्फत आयोजित केला जातो. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, 15 मार्च हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जागतिक ग्राहक हक्क दिन, म्हणजेच की वर्ल्ड कन्झ्युमर डे. अधिक माहिती जाणून घेऊ. तर मित्रांनो, जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो? तर तो 15 मार्च रोजी साजरा केला जातो. आणि ह्या जागतिक ग्राहक हक्क दिन 2026 ची थीम काय आहे? तर सुरक्षित उत्पादने आणि आत्मविश्वासपूर्ण ग्राहक ही 2026 ची जागतिक ग्राहक हक्क दिनाची थीम आहे. आणि मित्रांनो, ह्याचा उद्देश काय आहे? तर जागतिक उपक्रम उत्पादन सुरक्षेचे महत्त्व, ग्राहक जागरूकता आणि मजबूत नियमांची आवश्यकता यावर भर देतो हा जागतिक ग्राहक हक्क दिन. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025-26 च्या बोधचिन्हाचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 देवेंद्र फडणवीस. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, नुकतेच 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण झाले. आणि हे अनावरण कुठे झाले? तर बोधचिन्हाचे अनावरण सोहळा मुंबईतील वर्षा म्हणजेच की मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी या बोधचिन्हाचे अनावरण झाले. आणि यावेळी कोण कोण उपस्थित होते? तर या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण सातव पाटील आणि कुस्तीगीर संघाचे इतर मान्यवर या बोधचिन्ह अनावरण सोहळ्याला उपस्थित होते. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, BCCIच्या नमन पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून कोणाला सन्मानित केले जाईल? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्मृती मंदना. तर मित्रांनो, स्मृती मंदना हे भारतीय महिला क्रिकेटपटूचे आघाडीचे फलंदाज आहे. अधिक माहिती जाणून घ्या. मित्रांनो, BCCIने स्मृती मानधनाला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आलेले आहे. आणि हा पुरस्कार कधी देण्यात येईल? तर BCCIच्या वार्षिक नमन पुरस्कार 2026 मध्ये स्मृती मानधनाला या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. आणि मित्रांनो, सलग 5व्यांदा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आलेले आहे स्मृती मानधनाला. म्हणजेच की मित्रांनो, हा सलग 5वा पुरस्कार स्मृती मानधनाला मिळालेला आहे. आणि पुरुषांच्या
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटू म्हणून कोणाला गौरवण्यात आले, तर ते शुभम गिल याला गौरवण्यात आले. आणि जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल, तर राहुल द्रविड यांना जीवन गौरव पुरस्काराने याच वार्षिक नमन पुरस्कारामध्ये सन्मानित केले जाईल. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, मार्च 2026 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अरविंद धर्माधिकारी. आता अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, नुकतेच न्यायमूर्ती अरविंद धर्माधिकारी यांनी मद्रास उच्च न्यायालयाचे 55वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. मित्रांनो, नुकतेच आपले राष्ट्रपती यांनी नवीन मुख्य न्यायाधीशांना नियुक्ती केलेली आहे. त्यामध्ये मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून अरविंद धर्माधिकारी यांना शपथ दिली. आणि न्यायमूर्ती धर्माधिकारी हे केरळ उच्च न्यायालयातून बदलून आलेले आहेत. म्हणजेच की यापूर्वी केरळ उच्च न्यायालयामध्ये ते कामकाज पाहत होते. आता त्यामुळे ते मावळते मुख्य न्यायाधीश मनिंद्र मोहन श्रीवास्तव यांच्याकडून पदभार स्वीकारतील. म्हणजेच की आता मनिंद्र मोहन श्रीवास्तव यांच्या जागी अरविंद धर्माधिकारी हे मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील. तर मित्रांनो, आता आपण अलीकडील मुख्य न्यायाधीशांच्या नवीन नियुक्त्या पाहूयात. मद्रास उच्च न्यायालय त्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी, आत्ताच आपण पाहिले. आता मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर न्यायमूर्ती रेवती प्रशांत मोहिते डेरे यांनी जानेवारी 2026 मध्ये पदभार स्वीकारला. पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोण आहेत? तर न्यायमूर्ती संगम कुमार साहू यांनी पण जानेवारी 2026 मध्ये पदभार स्वीकारला. आता झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर न्यायमूर्ती महेश शरदचंद्र सोनाक यांनी पण जानेवारी 2026 मध्ये पदभार स्वीकारला. आता सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर न्यायमूर्ती ए मोहम्मद मुस्ताक यांनी पण जानेवारी 2026 मध्ये पदभार स्वीकारला. झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर न्यायमूर्ती मनोज कुमार गुप्ता यांनी पण जानेवारी 2026 मध्ये पदभार स्वीकारलेले आहे. हे सर्व नवीन मुख्य न्यायाधीश आहेत मित्रांनो 2026 मधील. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतातील अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 R.M. नचमई. अधिक माहिती जाणून घ्या. मित्रांनो, कार्यान्वित अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य अधीक्षक म्हणजेच की चीफ सुप्रिटेंडेंट म्हणून कार्यभार स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला म्हणून इतिहास रचलेला आहे R.M. नचमई यांनी. R.M. नचमई यांनी अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य अधीक्षक पहिल्या महिला बनलेल्या आहेत मित्रांनो. आणि त्यांनी 15 मार्च 2026 पासून कर्नाटकातील कैगा जनरेटिंग स्टेशन येथे हा पदभार स्वीकारला. कुठे हा पदभार स्वीकारला? तर कर्नाटकातील कैगा जनरेटिंग स्टेशन येथे हा पदभार स्वीकारला. आणि त्यापूर्वी R.M. नचमई यांना अणुक्षेत्राचा एकूण 35 वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना कार्यान्वित अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे, कृषी अन्न प्रणालीतील महिलांवरील जागतिक परिषद 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली. तर मित्रांनो, नवी दिल्ली येथे 12 ते 14 मार्च 2026 या कालावधीत कृषी अन्न प्रणालीतील महिलांवरील जागतिक परिषद 2026 चे उद्घाटन करण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो, ही परिषद कुठे पार पडणार आहे? तर नवी दिल्लीतील ICAR म्हणजेच की कन्व्हेन्शन सेंटर पुसा कॅम्पस येथे ही परिषद आयोजित केलेली होती. आणि तिचे उद्घाटन कोणी केले? तर आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. आणि मित्रांनो, ह्या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर कृषी अन्न प्रणालीमध्ये लिंग समावेशक धोरणे, महिला नेतृत्व आणि तांत्रिक सक्षमीकरण आणि कृषी उद्योगाला प्रोत्साहन देणे हे या कृषी अन्न प्रणालीवरील जागतिक परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतातील पहिला सूक्ष्म शैवाल आधारित हवा शुद्धीकरण टॉवर कोणत्या शहरात स्थापित करण्यात आला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. मित्रांनो, भारतातील सूक्ष्म शैवाल आधारित हवा शुद्धीकरण टॉवर कुठे बसवण्यात आलेला आहे? तर तो नवी दिल्ली येथे बसवण्यात आलेला आहे. आणि हा शुद्धीकरण टॉवर नवी दिल्ली ते एरोसिटी महामार्ग कॉरिडॉरवर बसवण्यात आलेला आहे. आणि या हवा शुद्धीकरण टॉवरचा मुख्य उद्देश काय आहे? तर वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करणे आणि ऑक्सिजन निर्मिती करणे हा या हवा शुद्धीकरण प्रकल्पाचा टॉवरचा मुख्य उद्देश आहे. आणि याचे
काम काय आहे तर हवेतील प्रदूषक शोषून घेणे आणि प्रकाश संश्लेषणाद्वारे ते ऑक्सिजनमध्ये रूपांतरित करणे हे या हवा शुद्धीकरण टॉवरचे मुख्य काम आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 10 आणि शेवटचा प्रश्न आहे आजचा आपला. DRDO आणि भारतीय नौदलाने कोणत्या विमानातून एअर ड्रॉपेबल कंटेनर ADC 150 ची चाचणी घेतली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 P-8I विमान. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो भारतीय नौदलाने स्वदेशी बनावटीच्या एअर ड्रॉपेबल कंटेनर ADC 150 ची यशस्वी चाचणी केलेली आहे. आणि कधी केलेली आहे ही चाचणी तर 21 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 दरम्यान कुठे केलेली आहे? गोव्याच्या किनाऱ्यावर P-8I ह्या विमानातून ही यशस्वी चाचणी केलेली आहे. कुठल्या विमानातून मित्रांनो? तर P-8I या विमानातून. आणि या प्रणालीचे मुख्य कार्य काय असणार आहे तर ही प्रणाली समुद्रात नौदल जहाजांना वैद्यकीय पुरवठा उपकरणे आणि आपत्कालीन स्टोअरसह 150 किलो पेलोड पोहोचवू शकते ही प्रणाली. तर मित्रांनो हे होते आजचे आपले 15 मार्च 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.